नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये म्हणजे संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा एक तास काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊया. सुरुवात करणार आहोत पावसाची, ज्याची आपण सगळ्या आतुरतेने वाट बघतोय. त्या बातमीनं पुढच्या 72 तासात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान विभागाकडून असं सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान मॉन्सून पूर्व पावसाची उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा खाली हो सर सेंटर फ्रेम अरे गणेश भाई तू आजा अरे नाही असं सोड ना पकड फ्रेम मध्ये दिसतोय म्हणून बोलतोय ना. एक सेकंड चला घ्या रे. 25 मिनिटात कार्यक्रम एकंदर अरे यार तुमची गडबड असते रे बाबा. पदाधिकारी मेळावा संपन्न झालेला आहे. काय प्रमुख राज ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन केलेलं आहे? आजचा मेळावा हा संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा होता आणि 3 कारणांसाठी होता. पहिलं कारण होतं लवकरच सगळ्या नेते मंडळींचा आणि सरचिटणीस उपाध्यक्षांचा राज्यभर दौरा चालू होणार आहे. राज्यभर दौरा चालू होत असताना त्या ठिकाणी आमची नोंदणी सुद्धा आम्ही चालू करणार आहोत आणि सोबतच साहेबांनी त्या दिवशी जाहीर केलं होतं की ते एक पत्र देणार आहेत. ते पत्र सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी प्रत्येक घरी जाऊन ते पत्र द्यायचे. घरोघरी पत्र गेलं पाहिजे. ते पत्र मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3 भाषांमधलं पत्र असेल आणि ते 3 भाषांचं पत्र हे घरोघरी घेऊन जायचे. एवढ्यासाठीच हा मेळावा होता आणि म्हणून ती 25 मिनिटांमध्ये मीटिंग संपलेली आहे. ते पत्रक महानगरपालिकेच्या निवडणुका लोकांसमोर घेऊन येणार आहात. पत्रक जे आहे ते कधी लोकांसमोर पत्रक पूर्ण तयार आहे. काही हिंदी इंग्लिशचं आता ट्रान्सलेशन होत आहे, भाषांतरित होत आहे. ते लवकरच 2-1 दिवसामध्ये आम्ही काल देणार आहोत. भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील माफी मागण्यास सांगितलेलं आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? त्या विषयावरती आता सध्या कुठलंही भाष्य आमचा कोणीही करणार नाही. कोणाला जबाबदारी दिलेली आहे का नेते मंडळींना काही? लवकरच महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा जबाबदारी देण्यात येतील. एकंदरीत हे राज्याचे दौरे झाल्यानंतर संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेत आम्ही उतरणार आहोत. आज का जो मेलावा था पूरे महाराष्ट्र से पदाधिकारियों का मेलावा था और उसने सामने 3 बातें बता दी. एक तो सब नेते, सरचिटनीस और उपाध्यक्ष इनका राज्य में दौरा होने वाला है. नंबर 2, दौरे के साथ नोंदनी सप्ताह हमारा चालू होने वाला है. और नंबर 3, साहब ने जो लेटर देने का बोला था, जो घर घर में देना है लेटर, वो सभी कार्यकर्ताओं को हर घर में जाके लेटर देना है. ये 3 बातों के लिए आज की मीटिंग थी. इसके लिए वो 25 मिनट में खत्म होगी. मैं कंटेंट लेटर आने के बाद कंटेंट आपको पता चल जाएगा. अभी मैं कंटेंट बताऊंगा तो लेटर देने में कोई मतलब ही नहीं. आज मुंबईमध्ये दादर पोलीस स्टेशनला मनसे कार्यकर्त्यांकडनं आणि जनहित पक्षाकडनं ब्रिजभूषण सिंग यांच्या बाबतीत तक्रार केली गेली. याकडे कसं बघताय तुम्ही? एखादी तक्रार झाली असं तर अजून आम्हाला कल्पना नाही. माहिती घेतल्यानंतर बोलेल. यापुढे ब्रिजभूषणच्या संदर्भात मनसे आक्रमक पाऊल उचलणार का? त्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख स्वतः लक्ष घालत आहेत. इतर कोणाने लक्ष घालण्याची आवश्यकता. ज्या पद्धतीची वक्तव्य येत आहेत त्या वक्तव्यांची मनसेचा महत्त्वाचा असा मेळावा सुरू आहे आणि त्याविषयी नांदगावकर बोलत होते.
पुढच्या बातमीकडे आपण बोलूया. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची टीका केली होती. आता संभाजीराजेंचे वडील त्यांचे वडील म्हणजे संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज यांनी संभाजीराजेंना खडे बोल सुनावलेले आहेत. छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आला असता तर विषय वेगळा असता, पण तसं झालेलं नाही. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली असंही शाहू महाराज यांनी म्हटलंय. परंतु या प्रकरणातली सध्याची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड हाती आली आहे. संभाजीराजेंनी अपक्ष लढावा ही तर फडणवीसांची खेळी होती असा मोठा गौप्यस्फोट संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांनी केला. आणि इकडं राज्यसभा मिळवणार. स्वराज्य पक्ष जर तुम्हाला स्थापन करायचा तर मग इकडे तिकडे कोणाकडे जायची आवश्यकताच नव्हती. आणि राज्यसभाची सीट जर तुम्हाला पाहिजे होती ते त्याला जर महत्व तुम्ही देत असाल तर मग या आघाडीच्या लोकांना भेटायला पाहिजे होतं. जसं तुम्ही फडणवीसांना भाजपच्या नेत्यांना भेटला तसं इकडे त्याप्रमाणे इकडेही भेटायला पाहिजे होतं. आत्ता त्यांना मुख्यमंत्र्यांना जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा त्यांनी त्यांना काय ॲडवाईस दिला हे मला माहीत नाही. ते काय पेपरमध्ये आलेलं नाही आहे. मी फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री कदाचित त्यांनी सांगितलं तर आम्ही हे कदाचित अंदाज आम्ही देतो तुम्हाला पाठिंबा, तुम्ही अपक्ष राहिला तर तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला किंवा आघाडीचा पाठिंबा घेतला तर आम्ही कसं देणार पाठिंबा. तर कदाचित त्यांनी असं सुचवलं असेल असं मी म्हणतोय की तुम्ही अपक्ष राहा. शाहू महाराज यांनी आपला मुलगा म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांना खडे बोल सुनावलेले आहेत. मुख्यमंत्री म्हणजे अपक्ष म्हणून संभाजीराजेंनी उभं राहावं ही फडणवीसांचीच खेळी होती असं शाहू महाराज म्हणालेले आहेत. आणि संभाजीराजेंना मोठा संघर्ष करावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय. भाजपचे नेते माधव भंडारी आपल्यासोबत आहेत. माधव सर, संभाजीराजेंचे वडील स्वतः शाहू महाराज यांनीच एक मोठा गंभीर असा आरोप केलाय आणि दावा केलाय की संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून उभं राहावं ही फडणवीसांची खेळी होती. असं जेव्हा संभाजीराजांना खासदारकी दिली 6 वर्षापूर्वी तेव्हा ती कोणाची खेळी होती याच्याबद्दल शाहू महाराज काहीच बोलले नाही. त्यामुळे अशा तऱ्हेचे आरोप आणि अशा तऱ्हेचं वक्तव्य ही ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही फार प्रतिक्रिया द्यावी असं वाटत नाही. बर, पण माधवजी, वडिलांनीच आपल्या लेकाला खडे बोल सुनावलेत असंही म्हटलंय. संभाजीराजांना संघर्ष करावा लागेल, मुख्यमंत्र्यांच्या बाजूने ते बोललेले आहे. आणि म्हणजे एक प्रकारे हा त्यांच्यातला अंतर्गत संवाद जरी असला त्याने खळबळ माजवून देणारीच ही वक्तव्य आहेत. याच्यावर तुम्ही काही भाष्य कराल माधवजी? नाही, असं आहे की त्यांचं जे पिता पुत्रांचे जे काही एकमेकांशी मुद्दे असतील त्याच्यावरती मी काही बोलणं योग्य नाही. मला त्याच्याबद्दल काही बोलावं असंही वाटत. पण भाजप बहुजन मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न करताय, तशी खेळी करताय असाही आरोप केलाय आपल्यावर. नाही, म्हणूनच मी सांगितलं की 6 वर्षापूर्वी जेव्हा संभाजीराजांना राज्यसभेवर नियुक्त केलं, त्यांचा सर्व प्रकारे सन्मान केला, तेव्हा यातलं काहीच कोणी म्हणालं नव्हतं. नक्की माधवजी, आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रदेश उपाध्यक्ष भाजपचे माधव भंडारी आपल्यासोबत होते, ज्येष्ठ नेते आहेत ते, आणि आपल्याला सांगत होते की
या कुठल्याही विषयावर म्हणजे त्या दोघांमध्ये जे काही घडलेला आहे, संवाद झालाय किंवा खडेबोल त्यांनी सुनावले त्याविषयी मी भाष्य करणार नाही. मात्र भाजपवर असे आरोप जेव्हा राज्यसभेवर खासदार म्हणून संभाजीराजे गेले तेव्हा झाले नाहीत, आत्ता का होत आहेत? संभाजीराजे छत्रपतींच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. अशात कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केलाय. पाहुयात ते काय म्हणाले. राजकारणामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही राजे महाराजे संस्थानिक जे आहेत राजकारणातले त्यांना कोणत्या तरी पक्षाचा हात धरावाच लागतो. देशभरात जर आपण पाहिलं असेल, अगदी राणा प्रतापाचे वंशज सुद्धा एखाद्या पक्षामध्ये आहेत. राजस्थानमध्ये महाराणा प्रतापांचे, मग जयपूरचं राजघराणं असेल किंवा अन्य, प्रत्येकाचं कुठे ना कुठेतरी एक राजकीय जागेमध्ये आहेत आणि राजकीय विचार घेऊनच पुढे जायचं असतं. व्यक्तिगत काही नसतं इथे. आम्ही त्यांना विनंती केली, त्याने स्वीकारली नाही. ठीक आहे, आमच्यासाठी विषय संपला. चंद्रकांत दादा पाटील कोण? ते वंशज आहेत का शिवाजी महाराजांचे? पण शब्द ते कोण ठरव? त्यांनी 2019ला मोडलेल्या शब्दाचा आधी आम्हाला खुलासा करा. शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे? बरं का? फसवणारे कोण आहे? 2019 साली शब्द कोणी दिला होता आणि कोणी मोडला ह्याच्यावरती आम्ही आता शक्यतो बोलायचं टाळतो. छत्रपती संभाजी आणि आमच्यातला विषय आहे, इतरांनी चोंबडेपणामध्ये करू नये. आमचे प्रयत्न आहेत की घोडेबाजार होऊ नये या सगळ्या ह्याच्यामध्ये, तो होणार नाही. दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आमच्याकडे पुरेसं मत आहे. दुसऱ्या जागेसाठी सुद्धा 42 पेक्षा जास्त मतं आमच्याकडे आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतात. थेट प्रक्षेपण होतं ते काम त्या ठिकाणी ठप्प झालं. त्याच्यामुळं मराठवाड्याचा जो काही विकास झाला तो गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये गतीनं झाला. या 2-2.5 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे. संभाजीनगर शहराचा सुद्धा जो काही विकास सुरू आहे तो स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही पैसे त्या ठिकाणी येत आहेत त्यातूनच हा विकास होऊ घातलाय. आणि एक आपण पाहतोय की फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या संभाजीनगर पालिकेच्या माध्यमातून सुरू असल्याच्या तक्रारी काही उदाहरणासहित माझ्याकडे त्या ठिकाणी आलेल्या. म्हणजे आज यांना कोणी मायबाप नाही, वाटेल तसं त्या ठिकाणी करप्शन करा, त्या ठिकाणी विकासाचा बट्ट्याबोळ करा आणि आपले किसे भरा, हेच काम आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाकडून सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून लोकांच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष द्यायला या ठिकाणी प्रशासनाला वेळ असल्याचं दिसत नाही. राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण सुरू झालं होतं. नागपुरातील मंदिरात हे हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. नवी दिल्लीनंतर हनुमान चालीसा पठण नागपुरातल्या एका मंदिरात राणा दाम्पत्याने केले आणि त्यानंतर ते अमरावतीत गेले. दिल्लीनंतर नागपुरामध्ये हनुमान चालीसाचं पठण झालं. खासदार नवनीत राणांनी नागपूरच्या हनुमान मंदिरामध्ये हे हनुमान चालीसा पठण केलं. हनुमान चालीसा पठण करण्याकरता परवानगी देताना त्यांना काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या. दरम्यान दिल्लीमध्ये हनुमान चालीसा म्हणताना आम्हाला काही अडचण आली नाही, मात्र महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठणाला विरोध का, असा सवाल खासदार नवनीत राणांनी उपस्थित केलाय. तर अमरावतीत रात्री आम्ही महाआरती सुद्धा करणार आहोत असा निर्धार नवनीत राणांनी केला. नागपूर विमानतळावर आगमनानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. एवढाच साकडा मी घातला की माझे शेतकऱ्यांचे, माझे बेरोजगार जे मुलं आहे हातात सर्टिफिकेट घेऊन आणि जे लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे आणि सगळे डिपार्टमेंटमधून माझे लोकांना जे त्रास, जे पूर्ण महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे हे त्रास गेला पाहिजे आणि शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी संकट मोचनाचे मंदिरात मी साकडा घातला आणि प्रार्थना केली की हे शनी लवकरात लवकर महाराष्ट्राकडनं दूर व्हावे.
दरम्यान राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात किंवा नागपुरात कुणीही हनुमान चालीसा पठण करण्याला रोखू शकत नाही असं फडणवीस म्हणाले. जर कोणी हनुमान चालीसा पठण करत असेल तर ते त्याला करू द्यायला पाहिजे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नोंदवलं. कोणीही हनुमान चालीसा पठण करत असेल तर ते चांगलंच आहे आणि कोणालाही हनुमान चालीसा पठण करण्यापासून रोखणं हे चुकीचं आहे. कारण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये हनुमान चालीसावर कोणीही रोक लावू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हनुमान चालीसाच्या संदर्भात राजकारण करण्याचं कारण नाही. ज्याला हनुमान चालीसा पठण करायचं आहे त्याला ते करू दिलं पाहिजे. आज नागपूर पोलिसांनी जे चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे, राणा दाम्पत्याचं अमरावतीच्या तिवसामध्ये स्वागत सुद्धा झालं. अमरावतीमध्ये ते पोचले. नागपुरामध्ये त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं आणि ते अमरावतीमध्ये पोचले. अमरावतीमध्ये तिवसा इथं जोरदार स्वागत त्यांचं झालेलं आहे. तिवसा इथं युवा स्वाभिमान पक्षाकडून जोरदार स्वागत त्यांचं करण्यात आलं आहे. जो ढोल ताशांचा सगळा गजर होता, फटाक्यांची आतषबाजी होती, ही थेट दृश्य आपण बघतोय. राणा दाम्पत्य तिवसामध्ये जेव्हा दाखल झालं तेव्हा तिथे जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं. खूप मोठा अमरावतीचा जनसमुदाय आणि युवा स्वाभिमान, प्रामुख्याने युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते सगळे एकवटलेले होते आणि त्यांनी फटाक्यांची माळ लावली, आतषबाजी केली आणि या दाम्पत्याचं स्वागत केलं. 36 दिवसांनंतर जेलवारी करून, दिल्लीवारी करून मग राणा दाम्पत्य अमरावतीमध्ये आलेलं आहे. तिवसामध्ये त्यांचं जोरदार स्वागत झालेलं आहे. युवा स्वाभिमानकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. राणा दाम्पत्य अमरावतीला पोचलं आणि अमरावतीत त्यांचं 36 दिवसांच्या आगमनानंतर स्वागत झालं. त्याची ही दृश्य आपण बघतो आहोत. आता दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. खरं तर 2-3 दिवस हाच वाद सुरू आहे, हनुमान जन्म नेमका कुठं झाला. तर राम जन्मभूमीनंतर आता हनुमान जन्मभूमीवरून सुद्धा वाद आपण बघतोय. त्र्यंबकेश्वर इथल्या अंजनेरी नव्हे तर कर्नाटकातील किष्किंधा इथं हनुमानाची जन्मभूमी आहे असा दावा महंत गोविंदानंद महाराज यांनी केलेला आहे. यावेळी त्यांनी रामायणाचा दाखला सुद्धा दिला. तसंच हनुमान जन्मभूमीवर वादविवाद करण्यासाठी महंत गोविंददास त्र्यंबकेश्वरला सुद्धा दाखल झालेत. यावेळी त्यांनी नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्मभूमी असल्याचं सिद्ध करा असं थेट आव्हानच दिलेलं आहे. रामायण में संपूर्ण अवलोकन करने की समय रामायण में वाल्मीकि कहीं नहीं लिखा कि यहाँ हनुमान जी का जन्म हुआ. जन्म स्थल तो एक ही होता है, दो नहीं होता है. इसलिए तो अंजनेरी है ना. उसीलिए संपूर्ण रामायण में यदि हनुमान जी का जन्म त्र्यंबकेश्वर नासिक के पास अंजनेरी करके एक वाक्य में एक भी नहीं है. प्रमाण तो होना है ना. यदि रामायण में दिखा दीजिए हम यही मान लेता है, रथ को यही छोड़कर चले जाएंगे हमें. लेकिन हम बेटा क्या होता है कि मतलब शास्त्र प्रमाण एक होता है. एक मठ मंदिरातल्या आखाड्यांशी, आचार्यांशी, पीठाधीश्वरांशी आणि जगद्गुरूंशी गेली 2 दिवसापासून आम्ही संपर्काद्वारे, फोनद्वारे चर्चा करत आहोत. त्याच्यामध्ये शिवपुराण आहे, स्कंदपुराण आहे, त्याचबरोबर ब्रह्मपुराण आहे आणि रामायणामधलं जे श्रेष्ठ रामायण मानलं जातं ते वाल्मिकी रामायण आहे. तर या सर्वांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की किष्किंधाचं पुष्टीकरण तिथे करण्यात आलेलं आहे, ना की नाशिक, गुजरात, हरियाणा आदी ठिकाणी. त्यामुळे आज तरी किष्किंधाचं समर्थन सर्व बाजूनी होत आहे. आदी शंकराचार्य मठ, शृंगेरी मठ, स्वरूपानंदजी, जगद्गुरू यांच्याकडनं सुद्धा किष्किंधालाच पाठिंबा देण्यात आलेला आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे असा आरोप भाजपचे आमदार
गोपीचंद पडळकर यांनी केलं. याचाच एक भाग म्हणून अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारणाचा प्रयोग शरद पवार आणि रोहित पवार यांनी केला असंही ते म्हणाले. तसंच मांसाहार केल्याचं कारण देत शरद पवारांनी काल दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जाणं, दर्शन घेणं टाळलं. यावरूनही गोपीचंद पडळकरांनी निशाणा साधलाय. या महाराष्ट्रामध्ये माननीय पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न भावी पंतप्रधान आणि त्यांचा नातू भावी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे करण्याचा प्रयत्न करतायत. मटण खायचं आणि देवाला दर्शनाला जायचं. आता इथं सगळी लोक आहेत, वारकरी लोक आहेत. ह्यांना विचार, आता वारकरी सोडून काही लोक आहेत, हे एखाद्या मंदिरामध्ये आपण जायचं ठरवलं तर आपण किती व्यवस्थितपणे त्याची पावित्र्यता जपतो. म्हणजे या सगळ्या हिंदू भावंडेची खेळायचं महापाप ही लोक करतायत. ह्यांचं जे ढोंग आहे ते महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजन समाजानं, हिंदू समाजानं ओळखलेलं आहे. समीर वानखेडे हा केंद्रीय यंत्रणांचा पोपट होता, त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. क्रूज पार्टी प्रकरणी आर्यन खानला मिळालेल्या क्लीन चिटवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने आपली भूमिका केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग हा सातत्यानं चालताय ही सातत्यानं मांडलेली आहे. आर्यन खानच्या विषयावर काँग्रेसने आपली भूमिका त्यावेळेस स्पष्ट केलेली होती. पण मी तुम्हाला आत्तापासून सांगतो की वानखेडेवर कुठली कारवाई होणार नाही, कारण की वानखेडे हा केंद्रीय तपास यंत्रणेतला एक पोपट होता आणि या पोपटावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. हे आपल्याला पुढच्या काळात दिसून येईल. तर आर्यन खानच्या क्लीन चिटवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली ती पण बघूयात. आर्यन खान यांच्यावर जे आरोप केले गेले होते त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही आणि त्यामुळं चार्जशीटमध्ये त्यांचं नाव वगळलं गेलेलं आहे. मला असं वाटतं की केंद्राने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि संबंधितांच्या विरुद्ध कारवाईची सूचना दिलेली आहे. मला असं वाटतं अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. ही भूमिका आमची सुद्धा राहील. मला असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलेलं आहे त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. संजय राऊत यांनी आर्यन खान प्रकरणी तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचं अभिनंदन केलं. मी नवाब मलिक यांचं अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसने केलं की नाही मला माहीत नाही त्यांचं अभिनंदन, पण हा संपूर्ण स्फोट या खोटेपणाचा हा नवाब मलिक यांनी हे प्रकरण समोर आणलं. त्यांनी ते शेवटपर्यंत लावून धरलं. त्याने भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडला या प्रकरणामध्ये आणि त्याची किंमत ते आज मोजत आहेत. म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यामध्ये नवाब मलिक यांचं मी अभिनंदन करतो. आम्ही कशाकरता मागणी करायला पाहिजे, केंद्र सरकार कशा करताय, त्यांचा एक अधिकारी अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणातला एक महत्त्वाचा अधिकारी तद्दन खोट्या गोष्टी करतो. एका तरुण मुलाला ड्रग्ज सारख्या प्रकरणामध्ये अडकवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ त्याला तुरुंगात, तो आणि त्याची ती मुलं सगळी ती त्याचा मित्र परिवार तुरुंगात टाकलं जातं. हे काय या देशाची न्यायव्यवस्था आहे? हा कायदा आहे देशाचा? आज सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाखाली, राजकीय दबावाखाली आमचे 2 मंत्री तुरुंगात आले. काल सुद्धा अनिल परब यांच्यावर धाडी पडल्या. ते सुद्धा राजकीय सुडबुद्धीचंच काम आहे. सांडपाणी कुठे? दापोली. आणि सांडपाण्याचा वास घ्यायला येतात कुठे? मुंबईत. हे काय ईडीचं काम आहे का? परत काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया. एकीकडे दिल्लीतील IAS अधिकाऱ्याचं जोडपं आपल्या अधिकारांचा गैरवापर करताना दिसलं, तर दुसरीकडे आसाममधील IAS अधिकारी कीर्ती जल्ली या पूर परिस्थितीमध्ये चिखलात जाऊन लोकांना मदत करत आहेत. कीर्ती जल्ली यांचं मदत करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या IAS अधिकारी कीर्ती जल्ली आहेत, त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. चिखलात उतरून
त्या स्वतः लोकांच्या मदतीसाठी धावलेले आहेत. त्यांनी पुढाकार घेतलेले आहेत. फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून नव्हे तर स्वतः कृती करून त्यांनी कसं काम करायला हवंय, काय गरजेचं आहे सध्याच्या काळात हे दाखवून दिलेलं आहे. दिल्लीतील IAS अधिकारी दाम्पत्याला डॉग वॉक चांगलाच भोवलेला आहे. गेल्या काही काळापासून ते IAS दाम्पत्य आपल्या श्वानाला फिरवण्याकरता चक्क स्टेडियमचा वापर करत होते. धक्कादायक बाब म्हणजे त्या कालावधीत स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंना बाहेर काढलं जात असे. मात्र त्यांची ही मुजोरी उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने त्या दाम्पत्याची तडकाफडकी बदली करण्याचा आदेश दिलेला आहे. IAS अधिकाऱ्याची मुजोरी, श्वानासाठी स्टेडियमला टाळं, मुजोर IAS अधिकारी दाम्पत्याची बदली. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियम मधला हा फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. धावपटूंसाठी खास तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर श्वानांसोबत एक दाम्पत्य दिसतंय. खरं तर हा ट्रॅक खेळाडूंच्या सरावासाठी आहे. मात्र त्यावर हे दाम्पत्य चक्क आपल्या कुत्र्याला पाय मोकळे करण्यासाठी घेऊन आल्याचं पाहायला मिळतंय. हे आहेत दिल्ली सरकारचे माजी मुख्य सचिव संजीव खिरवार आणि त्यांच्या पत्नी रिंकू डुग्गा. हे दोघंही IAS अधिकारी आहेत. ते रोज आपल्या पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियममध्ये घेऊन येत असत. धक्कादायक बाब म्हणजे या काळात खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेशच नाकारला जायचा. कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी चक्क स्टेडियम बंद ठेवलं जायचं. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. संजीव खिरवार हे रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान स्टेडियममध्ये सराव करत असत. पण त्यांच्या श्वानासाठी संध्याकाळी 7 वाजताच सगळ्या खेळाडूंना स्टेडियमच्या बाहेरचा रस्ता दाखवला जायचा. त्यामुळे खेळाडूंच्या सरावावर परिणाम होऊ लागला आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दिल्ली सरकारनं सुद्धा याची दखल घेतली. हमने ऑर्डर जारी कर रहे हैं कि सारी स्पोर्ट्स फैसिलिटीज़ हमारी रात को 10 बजे तक, ताकि शाम होने के बाद भी स्पोर्ट्समैन जो है उसका इस्तेमाल करें. संजीव खिरवार आणि त्यांच्या पत्नी रिंकू डुग्गा यांचा हा कारनामा उघड झाल्यानंतर केंद्र सरकारनं त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश काढले. संजीव खिरवार यांना लडाखचा रस्ता दाखवण्यात आलाय, तर त्यांच्या पत्नी रिंकू डुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे. या IAS दाम्पत्याला त्यागराज स्टेडियम मधला डॉग वॉक चांगलाच भोवलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी वसईतली आपण एक बघणार आहोत. तुम्हाला ही बातमी बघितल्यावर आश्चर्य सुद्धा वाटेल आणि धक्काही बसेल. स्टेशन परिसरामध्ये, वसईच्या स्टेशन परिसरामध्ये सद्गुरूज हँडलूम साडीचं दुकान आहे. या दुकानात मुलीच्या लग्नासाठी साडी खरेदी करण्याकरता महिला आल्या. दुकानातील साड्यांवर त्यांनी चक्क डल्लाच मारला. दुकानदाराची नजर चुकवून एका महिलेनं साडीचं अक्षरशः बंडलच आपल्या साडीत लपवत चोरी केलेली आहे. या महिलांनी 1-2 नव्हे तब्बल 9 पैठणी साड्यांची चोरी केली आहे. ही साडी चोरी CCTVत कैद झाली. CCTVच्या आधारे दुकानदारानं पोलिसात तक्रार केलेली आहे. आता या महिलांचा शोध सुरू आहे. बुलढाण्यातील 1.5 वर्षाच्या बालकाची थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्यानं नेमकी अशी काय करामत केली आहे, जाणून घेऊयात. बुलढाण्यातील 1.5 वर्षाचा चिमुकला आरोहची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. तुम्ही म्हणाल अवघ्या 1.5 वर्षाच्या या चिमुकल्यानं नेमकं केलं तरी काय? तर हा आरोह फोटो आणि फ्लॅश कार्ड पाहून फोटोतील महापुरुषांची नावं सांगतो. गांधीजी आणि चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी, महात्मा ज्योतिराव फुले, भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझा मुलगा आरोह हा 1 वर्ष 10 महिन्यांचा आहे आणि त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. फ्लॅश कार्ड ओळखतो या कॅटेगरीमध्ये. बुलढाण्याच्या गणेशनगर परिसरात राहणारा आरोह अगदी 3 महिन्यांचा असताना त्याच्या आईनं त्याला फ्लॅश कार्ड दाखवत ओळख करून द्यायला सुरुवात केली.
पुढे या बाळाची प्रगती अशी झाली की तो कुठल्याही कार्डावरचं चित्र कुणाचं आहे त्याचं नाव क्षणार्धात सांगतो. या चिमुकल्याची बुद्धिमत्ता पाहून त्याची आई डॉक्टर कल्याणी यांनी आरोहचे काही व्हिडिओ तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवले. हे व्हिडिओ पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं त्याची दखल घेत आरोहचा गौरव केला. आरोहला सुवर्णपदक, प्रशस्ती पत्रक आणि एक खास ओळखपत्रही मिळालंय. आठवड्यात मी त्यांना मेल केला होता व्हिडिओज आरोहचे सगळे, तर त्यांनी मला कन्फर्मेशन मेल रिप्लाय केला आणि एक कुरिअर पाठवलं आहे. त्यामध्ये आरोहसाठी गोल्ड मेडल, आरोहच्या नावाचं सर्टिफिकेट आणि बुक, पेन अशा इतर वस्तू आहेत. अवघ्या 1.5 वर्षाचा आरोह इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवणारा भारतातला सगळ्यात कमी वयाचा चिमुकला ठरलाय. त्यामुळे आरोहच्या कुटुंबियांना आनंद झालाय. कमी वयात रेकॉर्ड करणारा आरोह भविष्यातही बुलढाण्याचं नाव उज्ज्वल करो यासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. मुलगी जन्मली तर तोंड मुरडणारे काही जण आजही आपण पाहतो. पण गोंदिया जिल्ह्यातील एका नगरपंचायतीनं मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याकरता चक्क एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केलाय. ही आहे गोंदिया जिल्ह्यातली देवरी नगरपंचायत. या नगरपंचायतीनं एक आदर्श निर्णय घेतलाय. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ही नगरपंचायत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 1,000 रुपयांची ठेव बँकेत ठेवणार आहे. नगरपंचायत हद्दीमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या जन्मामागे ठेव स्वरूपामध्ये 1,000 रुपये बँकेमध्ये ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतनं घेतलेला आहे. तर या स्तुत्य उपक्रमामुळे नगरपंचायत हद्दीतील मुलींच्या जन्मदरामध्ये त्याचबरोबर वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्याही कमी होण्यास मदत होईल. मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका असा केवळ सल्ला न देता देवरी नगरपंचायतीनं थेट कृतीतूनच स्त्री जन्माला प्रोत्साहन दिलंय. या उपक्रमाअंतर्गत नगरपंचायत हद्दीत जन्मलेल्या नवजात बालिकांचा जन्म सोहळा सुद्धा साजरा केला जाणार आहे. नगरपंचायतच्या माध्यमाने आम्ही हा ठराव घेतलेला आहे आणि ज्या घरात मुलगी जन्माला येते आणि त्या मुलीला आम्ही एक सन्मान म्हणून 1,000 रुपये सुरक्षा ठेव तिची आम्ही देत आहोत आणि हा उपक्रम आम्ही चालू ठेवणार आहोत. आम्ही एक सामाजिक कार्य म्हणून हा उपक्रम आम्ही उपक्रमास आणत आहोत. मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जात असेल तर मुलगी ही वंशाची पणती असते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. पण आजही मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळेच प्रत्येक ग्रामपंचायतीनं, नगरपंचायतीनं स्त्री जन्माचं असं स्वागत करायलाच हवं. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. आता बातमी आहे गुजरातच्या समुद्रात फसलेल्या मुंबईच्या जहाजाची. कोडीनार के छारा सरखाडी या गावालगतच्या समुद्रात मुंबईतून निघालेलं एक भलं मोठं जहाज फसलंय. नफीसा 1 नावाचं हे मालवाहू जहाज आहे. सिक्का बंदराच्या दिशेने ते निघालेलं होतं. या जहाजावर तब्बल 16 क्रू मेंबर्स आहेत. 7 मे रोजी हे जहाज मुंबईहून रवाना झालेलं होतं. मात्र या जहाजात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या 4 दिवसांपासून हे जहाज समुद्रकिनारी अडकून पडलेलं आहे. या जहाजावरील क्रूला अद्याप कस्टम विभागाकडून परवानगी न मिळाल्यानं त्यांचीही समुद्रात रखडपट्टी झाली आहे. खाना पीना का व्यवस्था सर अभी कुछ नहीं है. कल ऑनर लोग ने यहाँ आए थे तो सिर्फ कल शाम की खाना लेकर आए थे, तो ये खाना हम लोग खाया नहीं कल. फिर उन्होंने पैसे दिए 3,000, जिससे हम लोग रात में इधर ही रुक के साइड में कैंटीन है वहाँ जाके खाना खाया. टोटल ऑन बोर्ड क्रू सर 16 क्रू हैं, इंक्लूडिंग कैप्टन 16. हाँ सर. वो 3,000 रुपया से किसी तरह आज तक हम लोग सर्वाइव किया है और किसी के पास घर जाने का पैसा नहीं है. एक वेगळी बातमी बघणार आहोत चीनमधून. 20 मे रोजी चीनच्या सिचुआन या प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे एक शाळाही हादरली. हा प्रसंग शाळेच्या CCTVत रेकॉर्ड झालेला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाबाहेर धावताना दिसत आहेत.
यावेळी या वर्गात इतर विद्यार्थ्यांसोबत व्हीलचेअरवर बसलेलाही एक सहकारी दिसतो आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर इतर मुलं पळू लागली तेव्हा काहींनी त्या विद्यार्थ्याकडेही धाव घेतली. त्यांनी आपला जीव वाचवण्याऐवजी आधी त्या विद्यार्थ्याला वाचवण्याचा विचार केला आणि त्या अपंग विद्यार्थ्याला क्लासरूममधून बाहेर काढत आपल्यासोबत शाळेबाहेरच्या रिकाम्या जागेत नेलं. ही दृश्य आहेत धावपळ होतानाची. मात्र काही विद्यार्थी एकटेच बाहेर पडण्याआधी व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या मित्राला त्यांनी बाहेर काढणं महत्त्वाचं समजलं आणि ते त्या व्हीलचेअरच्या आपल्या मित्राला घेऊन बाहेर पडले. यामध्ये मुलं आणि मुली म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सगळे दिसत आहेत. व्हीलचेअर सकट त्या विद्यार्थ्याला त्यांनी आपल्यासोबत मोकळ्या जागेमध्ये नेलं. खरं तर असा प्रसंग जेव्हा समोर येतो तेव्हा सगळ्यात आधी आपण स्वतःला वाचवण्याचाच विचार करतो आणि तशीच कृती आपल्याकडनं होते. मात्र काहीच लोक असे विरळे असतात जे आपल्या आधी इतरांचा विचार करतात. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा महाराष्ट्रभर फिरते आहे. लोकांच्या व्यथा त्यांचे प्रश्न जाणून घेते आहे आणि ते म्हणजे आमच्या माध्यमातून प्रतिनिधींपर्यंत पोहोचवते आहे. माझे सहकारी विशाल परदेशी आज राहुरीमध्ये आहेत. आपण थेट जाऊया विशालकडे. सुवर्ण, आपली संवाद यात्रा जी आहे ती थेट पोहोचलेली अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डीमध्ये. शिर्डी हेच स्थायींच्या कर्मभूमी म्हणून शिर्डीला ओळखलं जातं. त्याचबरोबर शिर्डीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून देखील त्याची ओळख आहे. त्याच्यामुळे नेमके शिर्डीवासियांचे प्रश्न काय, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. गेल्या 3 वर्षामध्ये शिर्डीच्या व्यापाऱ्यापासून तर इथल्या सर्वसामान्य माणसापर्यंत सगळ्यांनाच मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. कारण शिर्डीची सगळीच अर्थव्यवस्था ही येणाऱ्या भाविकांवरती अवलंबून आहे. तेव्हा या सगळ्या परिस्थितीनंतर पुन्हा एकदा बाजारपेठ सुरू झाली, मंदिर खुलं झालं, लोक दर्शनासाठी यायला लागलीत. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांना आपले कुठले मुद्दे कुठले प्रश्न मांडायचे आहेत, विकासाचा काही मुद्दा आहे का, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत संवाद यात्रेच्या माध्यमातून थेट शिर्डीहून बरोबर 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. नक्की विशाल, काही क्षणामध्ये तुझ्यापर्यंत पोहोचतो. शिर्डीवासियांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या भावना काय ते आपण जाणून घेऊया. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा म्हणजे ताज्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. इथेच थांबतो. काही क्षणात पुन्हा भेटूया संवाद यात्रेसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.